नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो डान्स शूटसाठी बाहेर आणि तसं जायचा प्लॅन आमचा होता 8 वाजताचा, पण बंटी रात्री डान्स कॉम्पिटिशनसाठी बाहेर गेलेली होती म्हणून तिला येता उशीर झाला आणि ती झोपलेलीच होती। सो ती आता आली आहे 8:30 वाजता, आम्ही निघतोय आता। तर भेटूया आपण डायरेक्ट निजानेश्वरला। तर ही आजचं आहे ही बंटी, साईशा, भक्ती बरोबर आहे थांबी का काय नाही तो आद्या, हां एवढं ह्या पुरीला आणि सर्वेश शूटसाठी आमच्या बरोबर येतोय तर व्हिडिओ काढण्यासाठी, कारण त्याला कॅमेरा अँगल वगैरे सर्वेशला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे कॅमेरा अँगल कसे घ्यायचे काय। तर भेटूया आपण डायरेक्ट लोकेशनला। साईशा आणि भक्ती माझ्या गाडीवर आहे आणि त्या दोन म्हशी त्या दोन येड्या पाठीमागे आहे। ए गाडी बाजूला घे रे, गिअर काढ। आज शूटला जाम मजा येणार आहे। फायनली आम्ही आता निघालोय, ज्ञानमातेच्या पुढे निघालोय आणि सर्वेशन वेदिका ते पाठीमागे आहे। त्याला इशारा केला मी जरा पुढे येण्याचा, गाडीवर आहे, वाऱ्याचा आवाज थोडाफार येत असेल तर इग्नोर करा। आले ते तुम्हाला दाखवतो बंटी। पुढे घे काय झालं? स्लो चालू तुम्ही मागं राहशाल की नाही? मी स्लो राहिलोय, तुम्ही पुढे जाशाल की नाही? सिंपल गोष्ट आहे बंटी। इथं नाशिक का लेट कोण आलं? बंटी लेट आली, बिल आज सगळं बंटी भरणार आहे। बंटीची पार्टी आज, बंटीचा नंबर आलाय डान्समध्ये तर बंटी पार्टी देणार आहे आज सगळ्यांना आम्हाला। तर आज बंटी पार्टी देणार आहे। ये बंटी पार्टी, पैसे द्या, पार्टी आज। चलो सिनेमॅटिक। डेस्टिनेशनला पोहोचलोय पण आम्ही पहिल्या शूटच्या आधी म्हटलं पहिले दर्शन करून घ्यावा म्हणून दर्शनसाठी आलो पुरीला आणि यांना घेऊन आलो। हा सर्वेश म्हटलं पहिले दर्शन करून घेऊ, मी नाही म्हटलं, सर्वेश म्हटलं ओके सर्वेश नाव सांगितलं हॅपी। काय करत नाही झालं तर पहिले दर्शन घेऊ मग शूट चालू करू आपण।
निझर्मेश्वरमध्ये ना आल्यानंतर इथं एक छोटीशी विहीर आहे सर, त्यात हे आता याच्यात झूम होत नाही पण यात कासव आहे खूप. छोटं कासव, बेबी कासव. कुठे बेबी? तो तिथं कोपऱ्यात. हां हां त्यांची बेबी. हे मी जसं म्हणजे मला आता मी किती मला 32 ना, म्हणजे मी जसं मला माहिती आहे तेव्हापासून हे इथं आहे, म्हणजे बरेच जुने कासव आहे. आता पिल्लं वगैरे झाली. नाही तो सगळ्यात जुना आहे तो बघा तो सिनियर आहे. आणि ज्युनियर तिकडे आहे, तिकडे तो तिकडे नवा, तो आतमध्ये खाली ज्युनियर. 1 2 3 4 5 6. चलो लेट्स गो, लेट्स गो. निझर्मेश्वरचं कसं आहे लोकेशन, बऱ्याचदा माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे, शूटसाठी आलेलो आहे आम्ही, पण ह्यावेळेच ग्रीनरी बघा, हे असं लोकेशन यावेळेस ना असं. आता पहिले डान्स येतील मग ब्लॉग येईल म्हणून तुम्हाला लोकेशन दाखवतोय, नाही तर रिव्हील नसतं केलं. निझर्मेश्वर आणि आपलं तिकडं पलीकडं पण जे आहेत ना तिथंही एक मस्त लोकेशन आहे, तिकडेही जाऊन आपण एक व्हिडिओ काढणार आहे. तोपर्यंत बघूया आता यांचा एक छानसा व्हिडिओ घेतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट त्या लोकेशनला. तुम्हाला BTS दाखवण्यासाठीच हा ब्लॉग काढायचा आहे. मेन म्हणजे की आम्ही शूटसाठी जे तुम्ही डान्स आमचा जो बघता, कुठलीही व्हिडिओ बघता, त्याच्या मागची मेहनत किती राहते हे तुम्हाला दिसेल. तर मग व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. अजून तर बरेच शॉट्स बाकी आहे. आताशी पहिल्याच व्हिडिओचा शूट चालू आहे. अजून साईशाचा, बंटी छाशा आणि भक्तीचा पण व्हिडिओ बाकी, आणि माझा आणि आध्याचा पण बाकी, म्हणजे अजून बरेच, कारण सर्वेचा माझाही बाकी आहे. तर एक शूट चालू आहे. तुम्ही BTS तर पाहिलेच थोडंसं, इथं पण बाकी आहे. पण बधीर पोरगी आहे, तिला घ्यायचं नाही, तिला घ्यायचं नाही आहे, तिला घ्यायचं नाही आहे. ती कुर्ता घालायला नाही म्हणते, तिला टॉपच घालायचा आहे. जोक सपाट ठीक आहे. बंटीना एवढा टाइमपास चालवलाय ना, लिमिट नाही आहे तिला. हे बाई 4 टेक झाले, 4 एकाच जागेवर 3 सेकंदाचे 4 टेक घेतले. फक्त 3 सेकंदच करायचं आहे, पण तरी पूर्ण एवढा टाइम लावला. आणि पहिली गोष्ट लेट हीच आली, त्याच्यामुळे आता आम्हाला एक व्हिडिओ कॅन्सल करावा लागणार आहे शूट करायचा, जिथं आमचे 4 व्हिडिओ काढायचे होते, त्यातली एक बंटीमुळे एक कॅन्सल होणार आहे. मला ट्रॉफी मिळाली, 2रा नंबर आला, तरी दुसराच आला. पहिला आला असता चूक केली, जिथं तिचा फार आरामशीर पहिला नंबर आला असता चूक केली आहे मशीन. पार्टी पण मी बोलत, हा ती पार्टी तीच देणार आहे, पार्टी बंटीकडे आपल्याला. मित्रांनो, तर तुम्हाला बंटी काहीतरी म्हणते, ते आता बोलली ते बोलणार. काय लावायचं? रनिंग रेस. ऐकलं का? रनिंग रेस लावायची आपल्याला. रनिंग आणि रेस वेगळं आहे का? रनिंग आणि रेस एकच झालं ना येडे. कोणी शिकवलं तुला? आणि मित्रांनो, मेन पॉइंट मला पॉइंट भेटला. इथं शूट चालू, मोबाईल खाली ठेवलाय. फक्त मोबाईल का खाली
आणि मोबाईल कपा Risky factor. चलो रेड 3 2 1 गो 1 2 3 4 5 6 7 8 हा झालं चालू नव्हता केला पण मी केला होता. झालं ना आता. अरे बरोबर आहे. उभा आडवा आला आता जाऊन द्या काय कर. कॅमेरा पडला तर मी चापटे गाडीपासून बाजूला बाबा गाडीपासून बाजूला या साईड आहे. फायनली पहिलं आत्ताशी शूट करून झालंय बंटी. जाऊन द्या काय बोला. एवढं खोटं नव्हतं. बंटीने लय ओव्हर केलं. एवढा टाइमपास केला काय आपण लिमिट नाही. नाटके तिथे नाटके तिला वाढतात. गाणं नको कॉपीराईट यायचं त्याच्यामध्ये विनाकारण काम वाढत. ठीक आहे बंद कर ग. कट. टाटा बंटी. टोपी पाडली माझी. सावकाश तुझी आहे आईची मोठी ती. तर आमचं शूट हे दोघी बहिणी शूट आहे का रे. शूट आवरला आमचा. तर आता इथून आम्ही आता पहिलं पेट पूजेचं बघतो. नाश्ता वगैरे काही करून नाही आलो मी. आणि यांनी केला असं थोडाफार स्नॅक्स खालेत. पण जेवण करतो डायरेक्ट जाऊन बोलूया. जय बाबाजी बेळ सेंटर. आता मी आलोय माझ्या बायकोकडं. ए बायको ती माझी बायको. चला शेठ बसा रे माझी. चला उठ. हो रे शूटसाठी प्रल्हाद शेठ कालो जवळ बसणार आणि मग आपण जेवायला जाणार. फायनली प्रल्हादकडून आता आज चालू सर्वोत्तम हॉटेलवर आमची जाऊन जेवण वगैरे करू. वेळ घेतली संध्याकाळी. मी क्लासवरच थांबणार आहे आजची व्हिडिओ वगैरे एडिट करण्यासाठी. आणि आपल्या दुसऱ्या चॅनलची स्ट्रीमर करायची आहे. सो त्यासाठी मी थांबलो आहे. आज व्हिडिओ ब्लॉग एडिट करायला मला टाईम नाही लागायचा कारण उद्याचा दिवस पण आहे माझ्याकडे. तर मी आज रात्री तो करलंच एडिट. पण आज बघूया स्ट्रीमचं करूया देन मग व्हिडिओचं बघूया. चलो फायनली नाश्ता नाही जेवण करायला आम्ही आलो. हॉटेल सर्वोत्तम जे माझ्या पहिल्याही ब्लॉगमध्ये आहे. तर आता बरेच 2-3 ब्लॉगमध्ये एक स्पेशल ते एकदा मी डायरेक्ट जेवायला तिथं आलो होतो. तर ह्यावेळीची पार्टी बंटीकडून आहे ना. सो बंटी काय नाही बंटी म्हणून आणले पैसे नाही आणले. बंटीकडून पार्टी आहे. भांडे घासावं लागते ना. भांडे घासावं पैसे नाही भांडे घासावं लागते. मी ना उद्या क्लास आहे. मग मी उद्या सगळ्यांना चॉकलेट घेऊन ना. एवढं 500 रुपयाचं फक्त 5. नाही ना आम्हाला मागवलं. जेवण करून घेऊ मग बोलूया. इथं रोटी बनवायचं काम चालू आहे. येडे बघायला आले. आम्हाला येडं म्हणतो का. मग तू कोण आहे? तू कशाला तू म्हणतो बघायला असता.
मी व्हिडिओ काढायला. सरच वेळ आहे का तुमची? तर हा म्हणले असते. याचं नाव काहीतरी होतं बरं का. या बट्टी ठीक आहे. काय ना असं सांगायचं बंटीलाच म्हणलं. व्हेरी गुड. इकडे ये ना, इकडे ये. मी आता मला घेऊन दे ना. जाय जा. जाऊ का खरंच? नको. जाय जाय, मस्त आहे. गरम गरम आहे एकदम. हा बघ. नको. जाऊया ना. याच्यात काही असेल ना पाणी टाकून अंघोळ स्विमिंग पूल. तुला घरी नाही भेटत का? ते नाही हो, मज्जा म्हणून. हे काय राहतं? अरे जा ना, काम करा ना मग. शिकून घ्या. प्लेट लावायच्या. हा हिची पाठी तू भांडी धुवायची. आता पैसे नाही आणले तू. आज तिकडे बघ परत आग मस्त आग निघणार आहे बघ. हॅलो हॅलो हाय. आग निघणार आहे बाबा. डोंट ट्राय दिस ॲट होम. कसं वाटलं तुला? कसं वाटलं तुला बघून? छान छान. काय बोलला? आता तू इकडे काय नको बस इथं. कसं वाटलं बघून? मलाच नाही माहिती. आता कसं वाटलं? ह्या डोळ्यांनी कसं दिसलं? कसं वाटलं? काय पहिल्यांदा पाहिलं, कसं वाटलं? छान. असं छान आहे. छान. चला आता बोला तुमचा डायलॉग. थोडा आवडली 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 आवडली. पुरीला भाजी आवडली, पुरीला भाजी आवडली. अरे त्याच्या हाताला लय चव येत मला. अरे त्याने बनवेल राहतं मसाला. व्हेज मराठा बोलवलाय आणि आपली दूध काय आहे, दूध शेवभाजी. आमची फेवरेट व्हेज मराठा दूध शेवभाजी. पहिले खाऊन घेतो मग बोलतो. जेवण झालं पोटभर एकदम मस्त. तर आपण पोरीला विचारू त्यांना जेवण कसं वाटलं. तर बंटी बंटी कसं वाटलं जेवण? रोटी रोटी कशी होती? छान. भाजी कोणती भाजी आवडली? व्हेज मराठा आहे की शेवभाजी? शेवभाजी. शेवभाजी आवडली. व्हेज मराठा थोडा तिखट होता. तुला कोणती आवडली? शेवभाजी. शेवभाजी. यांना सगळ्यांना दुधी शेवभाजी आवडली. सर्वच इथं आलेलं आहे, त्याचं काही नाही. मला पण तर नक्की व्हिजिट करा सर्वोत्तम हॉटेल. आणि आता पावसाची सुरुवात झालेली आहे, तरी एकंदरीत आम्ही थांबून घेतोय आता. काय पावसात जायचं? पागल झाली का? अरे आम्ही चालवणारी गाडी, तुम्ही बसणार आहे. पागल झाली काय? मागे हां थांब 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 थांब.
घरचे ब्लॉग बघत असेल तर मी आता सांगतो, माझा काहीच रोल नव्हता यांना नाचायला पावसात पाठवण्याचा. हे बघा, हे बघा, ही पोरगी गेली आणि त्याच्या मागे तिघी गेलं. हे बंटी वाले म्हणजे सगळं सगळे या पुरीमुळे. तुम्हाला काय मारायचं क्लास करून या पुरीला मारावं ठरवलंय आता. हा बाबू बंटी बाई 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 म्हण बाई बाई. बस बस बस, ठीक आहे, हवे चालतो. फायनली आम्ही क्लासवर आलो. मध्येच मध्येच गोप्रोची बॅटरी डिस्चार्ज झाली. त्याच्यामुळं आम्ही काय मध्ये येताना शूट वगैरे केलं नाही. जसं हॉटेलमधून निघालो, जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट पाऊस चालू झाला आणि थांबून घेतलं 1 तासभर आणि डायरेक्ट फायनली क्लासवर पोहोचलो. आता यांची थोडीशी प्रॅक्टिस घ्यायची, कॉम्पिटिशन घ्यायचं, प्रॅक्टिस घ्यायची आणि त्याच्यानंतर मग बाकीचे करायचं. बंटीला रात्री कॉम्पिटिशनमध्ये हे भेटलं बंटीला. बंटी कप घेऊन आली माझ्यासाठी छोटासा, पण रिकामाच आणला, पण आली घेऊन कप बंटी क्लाससाठी. माझा आहे आता, बंटीचा नाही. तर ब्लॉग असाच होता, बिहाइंड द सीन ब्लॉग. तर तुम्हाला आवडला असेल, दरवेळेसप्रमाणे डिझायनेसवरच होतं. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काय म्हणायचं बंटी? बाय बाय. बेल आयकन क्लिक करा, नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. ठीक आहे, चला येतो. बाई पागल